किल्ले पन्हाळगडावर नुकताच किल्ले पन्हाळगड पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक 6 मार्च हा किल्ले पन्हाळगडाचा विजय दिवस म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर ऐतिहासिक वारसास्थळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत 13D थिएटर उभारण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना पन्हाळगडाचा इतिहास स्टेरिओस्कोपिक 13D तंत्रज्ञानावर अनुभवता येणार आहे. तसेच यानिमित्त पन्हाळगड महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी किल्ले पन्हाळगडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण पन्हाळगडासह गडावरील सर्व वारसास्थळे रंगीबेरंगी प्रकाशात अक्षरशः न्हाऊन गेली होती. त्यामुळे सध्या हे रूप पाहणं इतिहासप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी होती. त्यामुळे रात्री दिसणारा गड पाहण्याची उत्सुकता माझ्याबरोबर अनेक पर्यटकांना इतिहासप्रेमींना लागली होती. त्यामुळे पुन्हा एकदा पन्हाळगडाचा इतिहास लोकांच्या समोर आला. तसेच गडावर शस्त्रास्त्रे प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक शस्त्रांची माहिती तसेच ऐतिहासिक दस्तऐवज यांची माहितीसुद्धा लोकांना मिळाली. तेव्हा रात्रीत आपला पन्हाळगड दिसतो कसा हे मी या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. रात्री उशिरापर्यंत विद्युत रोषणाईमध्ये किल्ले पन्हाळगड पाहण्यासाठी इतिहासप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. या ठिकाणचे प्रत्येक स्थळ विद्युत रोषणाईमध्ये न्हाऊन गेले होते. त्यामुळे हे क्षण तुमच्याबरोबर मी शेअर करीत आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज किल्ले पन्हाळगडावर पहिल्यांदाच रात्रीचा दिवस झाला होता. म्हणजेच रात्री जे लोक किल्ले पन्हाळगडाला पाहायला आली होती. आजची रात्र सुद्धा आमच्यासाठी पण खासच होती. कधी नव्हे तो योगायोग आमच्या आयुष्यात आला होता. त्यामुळे आजची रात्र आम्ही पन्हाळगडावरच काढणार होतो. किल्ले पन्हाळगडावर एंट्री केल्यापासूनच येथील वातावरण असे भगवेमय झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा लावलेले भगवे झेंडे यामध्ये अधिकच भर घालत होते. किल्ले पन्हाळगडावर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे किल्ले पन्हाळगड अगदी लांबच्या खेड्यातून सुद्धा पन्हाळगड उठून दिसत होता. तसेच कोल्हापूर शहरातून सुद्धा ही रोषणाई डोळ्याने पाहण्यास येत होती. त्यामुळे साहजिकच लोकांची पावले किल्ले पन्हाळगडाकडे वळत होती. या रोषणाईने सर्वांच्या डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडली. जो तो बघल तो अगाय आहे, लय भारी, काय मस्त आहे असेच बोलत होते. साहजिकच या क्षणांचे सोबती होण्यासाठी प्रत्येकजण आपापले फोटो काढून घेत होते. किल्ले पन्हाळगडावरील शांत व थंडगार वातावरण पर्यटकांना पुढे पुढे चालण्यास आणखीनच उत्सुक करत होतं. किल्ले पन्हाळगडावरील किल्ले पन्हाळगड सेल्फी पॉईंट असून दे, वीर शिवा काशीद पुतळा असून दे किंवा वीर बाजीप्रभूजी पुतळा असून दे, या सर्व ठिकाणी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येकजण आपापल्या परीने हे क्षण डोळ्यात साठवत होते. कोण ऐतिहासिक वारसास्थळांचे फोटो काढत होतं, कोण रील बनवत होतं, तर कोण माहिती घेत होतं. यामुळे इतिहासाची पूर्वीची पाने पुन्हा एकदा उलगडत जात होती. किल्ले पन्हाळगडास सिद्धी जोहरने दिलेला वेढा, त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडाकडे जाणे, तसेच त्यामध्ये वीर शिवा काशीद यांचे बलिदान, तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड, हे सगळे रोमांचकारी प्रसंग लोकांच्या डोळ्यासमोर येत होते. आता आपण समोर पाहताय हेच ते इंटरप्रिटेशन सेंटर होय. यामध्येच 13D आधुनिक थिएटर उभारण्यात आले आहे. यामध्ये 20 मिनिटाचा पन्हाळगड रणसंग्राम हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यापुढेही या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे हे थिएटर पर्यटकांसाठी पर्वणीच असणार आहे. ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी भित्तिचित्रे या ठिकाणी अशा पद्धतीने लावण्यात आली आहेत. यामुळे या इमारतीचं सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी शस्त्रास्त्रे, नाणी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. बरीच शस्त्रास्त्रे ही पूर्वी काळची असून त्याची माहिती अनेक लोकांनी या ठिकाणी करून घेतली. मला सुद्धा यामध्ये बऱ्याच शस्त्रांची माहिती नव्हती, ती सुद्धा मला या ठिकाणी मिळाली. हे शस्त्रास्त्र प्रदर्शन भरण्यासाठी पन्हाळ इतिहास मंडळ व शिवप्रसाद शेवाळे यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. आता या ठिकाणी कोणकोणती शस्त्रे लावण्यात आली होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व कोणते शस्त्र तुम्हाला ओळखता आले नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अनेक शस्त्रांची नावे काय आहेत हे मी जवळून या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीत आहे.
या ठिकाणी पन्हाळगडावरील मूर्ती व त्यांची माहितीही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यानंतर आमचा मोर्चा पुसाटी बुरुजाकडे वळवला. या ठिकाणीही जोरदार लाइटिंग करण्यात आले होते. रात्रीच्या प्रकाशात पुसाटी बुरुज कसा दिसतो हे पूर्ण फेरी मारून आम्ही पाहिला. खरोखरच आज पन्हाळगडावरील प्रत्येक वारसास्थळाचे सौंदर्य डोळ्यात न मावण्यासारखेच होते. कधी नव्हे तो किल्ले पन्हाळगड रात्रीच्या प्रकाशात माझ्या मुलांनीही पाहिला. काही नवीन पर्यटकही होते. त्यांना गड कसा असतो हे आज कल्पनेत आलं. इथे असणारं झाकपूक झाकपूक लाइटिंग व खालची दिसणारी गावे, एकूणच दृश्य विलोभनीय होतं. माझ्या मुलांनाही रात्रीत गड पाहण्याचा अनुभव खूपच आवडला. दिवाळीत जसं लाइटिंग घराघरांनी खेळतात तसंच लाइटिंग आज पन्हाळगडावरील प्रत्येक वास्तुस्थळावर फिरवण्यात आल्या होतं. आता तुम्हीच बघा काय खतरनाक दिसतोय तो पुसाटी बुरुज. पुसाटी बुरुजानंतर आम्ही वारे बुरुज अर्थात दुतोंडी बुरुजाकडे आम्ही वळालो. इथल्या पायऱ्यावरून चढताना या ठिकाणी शिवाजी महाराजही कधीतरी गेले असतील याचा विचार मनोमन कायम येत होता. रात्रीच्या प्रकाशात गड पाहण्याची मजा माझ्या मुलांनाही खूप आली. पूर्वीच्या काळी अनेक पहारेकऱ्यांनी याच बुरुजावरून अगदी दूरवर लक्ष ठेवून आपला स्वराज्य किंवा प्रांत शाबूत ठेवला. त्यामुळे आजही हे बुरुज सुस्थितीत आहेत. तसं बघायला गेलं तर किल्ले पन्हाळगडावरील अनेक वास्तू सुस्थितीत आहेत. त्यामुळे त्यांचं जतन करणं, संवर्धन करणं क्रमप्राप्त ठरतंय. हे गड किल्ले शाबूत राहिले म्हणूनच आपण आज जिवंत आहोत याचं भान प्रत्येकाला राहायला हवं. आज वाघदरवाज्यानेही आपली काठ टाकली होती व आपल्या अंगावर सोनेरी शालू नेसला होता. किल्ले पन्हाळगडावरून खालच्या गावाकडे नजर टाकली असता येथील गावे लुकलुकत्या चांदण्याप्रमाणे दिसून येत होती. थाटामाटात उभ्या असणाऱ्या सज्जा कोटीचा दिमाग आज काही औरच दिसून येत होता. आपली कोणीतरी काळजी करते या विचारानेच गंगा, यमुना, सरस्वती या धान्याच्या खोटारांनाही खूप बरं वाटलं असेल. किल्ले पन्हाळगडावरील अनेक रस्ते अशी पर्यटकांनी गजबजून गेले होते. किल्ले पन्हाळगड पाहण्यासाठी आज रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सर्वात जास्त गर्दी म्हणाल तर या 3 दरवाजाच्या ठिकाणी झाली होती. आज 3 दरवाजाचं रुपडं खूपच बदललं होतं. येथील कमानी तसेच दरवाजे खूपच आकर्षक दिसत होते. त्यामुळे हा क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. आज रात्रीचा किल्ले पन्हाळगड पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. गडासंबंधीचा नवीन ध्यास व विचार घेऊनच आम्ही या ठिकाणाहून घराकडे बाहेर पडलो. आजची रात्र खरोखरच आयुष्यात अविस्मरणीय अशीच होती.